जय गुरुदेव। जय गुरुदेव। जय गुरुदेव। नाम किसका? प्रभु का। ये नाम नहीं इंसान का, ये नाम है भगवान का। आओ सतयुग आपका, हार्दिक स्वागत है। आओ सतयुग आपका, हार्दिक स्वागत है। तो प्रेम से बोलिए जय गुरुदेव। जय गुरुदेव। जय विश्वविख्यात योग पुरुष परम संत बाबा जय गुरुदेवजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। ईश्वर भगवान त्यांच्या दृश्य अदृश्य शक्तींना कोटी कोटी प्रणाम। या ठिकाणी उपस्थित बीड शहर के सत्संगी माता पिता बंधू भगिनी सर्वांना माझा प्रेमपूर्वक जय गुरुदेव। जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। जगी जीवनाचे सार, आमच्या जीवनामधलं खरं सार कुठलं आहे? घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। कर्म ही पूजा आहे। ही गोष्ट किंवा ही वचन आज पुरे मानव जातीसाठी बाबा जय गुरुदेवजी महाराज संपूर्ण मानव जातीला सांगताय। काय सांगताय? की आपण संताकडे जावं लागेल। संता विना नाही प्राप्ती, ऐसे वेद देते गॉय। हरि प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय। तेने साधती साधने, तुटती भवाचे वाण। आता आमचे बंधन कुठले? आमच्या जीवनामध्ये काय काय बंधन आहे हे आपल्याला कोण सांगते? संत महात्मा सांगते। आणि त्या बंधनातून आपण कसे मुक्त व्हावे? आजपर्यंत या जगामध्ये कुठलीही देवी देवता आपल्याला बंधनामधून मुक्त करू शकत नाही। बंधनातून मुक्त कधी कोणी करू शकत असेल तर फक्त संत महात्मा। आज स्वयं कुलमकुल मालिक मानव तन धारण करून या ठिकाणी या धर्तीवर आले आणि सर्व मानव जातीला काय सांगताय? तुम्ही अगोदर तुमचे कर्म जे आहे त्याची सुधार करा। मग आपल्याला बाबाजींनी काय सांगितलं? बाबाजींनी ज्यावेळेस बाबाजींच्यावर बोलवलं, बाबाजींनी आपल्याला सांगितलं की तुम्हाला 2 अवगुण सोडावे लागतील। पहिले आपल्या मधले 2 अवगुण कुठले? शराब न पिणं, कुठल्याही नशा न करणं आणि कुठल्याही जीव जंतूचा मांस न खाणं। हे का सांगितलं? 700 वर्षा अगोदर या धर्तीवर संत महात्मा कबीरजी म्हणून आले। त्यांनी काय सांगितलं? सर्व मानव जातीला तिलवर मछली खाईकर कोटी गवदे दान, काशी करवट लिए मरे निश्चित न करे दान। अगर आपने मांस खाना बंद नहीं किया, नशा शराब जैसी बुद्धि पागल हो जाती है, ऐसी नशा अगर आपने भांग चरस अफीम पता नहीं ड्रग्स जैसी नशा है। बड़े बड़े ऊंचे बुद्धि के जो जीव है, जो स्वयं को बुद्धिमान समझते हैं, मतलब ज्यांना ते स्वतः हुशार समजतात, असे लोक सुद्धा ड्रग्स सारखी नशा करतात। तर ज्या वेळेस ही नशा करणं तुम्ही बंद करणार त्यावेळेस संत महात्मा तुमच्यावर दया करतील। आज जे आमचे अवगुण आहे ते आमचे माता पिता आई वडील घेऊ शकत नाही। ते अवगुण बाबा जय गुरुदेवजी महाराज आपल्याकडून घ्या। विचार करा, आपण सर्वजन मथुराला गेलो। ज्यावेळेस आपण मथुरामध्ये गेलो, नाम योग साधना मंदिरावर आपल्याला बाबाजींचा आदेश होता। नाम योग साधना मंदिर में जागृत देवता बैठी हुई है। काय सांगितलं? जागृत देवता आहे। तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्या पायरीवर त्या ठिकाणी आपला माथा टेका।
आणि त्या ठिकाणी एक मनोकामना मागा. तुम्ही कधी मनोकामना त्या ठिकाणी मागितली तर त्या मनोकामना मागितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अवगुण द्यावे लागतात. कुठले? सोना चांदी रुपये पैसे अगरबत्ती नारळ हे नाही, तुमच्याकडे जे अवगुण आहे ते त्या जागृत देवताला द्या. मग आपण पहिल्या पायरीवर माथा टेकतो, एक एक पायरी चढतो, आपण मंदिरामध्ये जातो. ज्या पद्धतीने आपण मंदिरात जातो त्यावेळेस आपण दादा गुरुजी यांचे दर्शन करतो. त्या ठिकाणी एका साईडला ज्या ठिकाणी आपण पैसा टाकतो त्याला आपण गोलक म्हणतो, दानपेटी म्हणतो. त्या दानपेटीवर काय लिहिलेलं असतं? यहाँ पर मांस खाने वाला, शराब पीने वाला कोई भी धनराशि ना डाले. पैसा, आज विचार करा आपल्या डोक्यामध्ये थंड विचाराने. जगामध्ये असं मंदिर कुठं आहे? हाय असं मंदिर? मग बाबाजींनी हे का लिहून दिलं की यहाँ पर कोई भी मांस खाने वाला, शराब पीने वाला यहाँ पर पैसा न डाले. मोठं राज. कारण की तसं पैशाने तुमचं काय होईल? तुमच्या कर्मांमध्ये या ठिकाणी दोष निर्माण होतील आणि तुम्हाला या ठिकाणी जन्मावं लागेल, मरावं लागेल आणि मांस खाल्ल्यानंतर पतानी किती यातना नरकामध्ये तुम्हाला भोगावं लागतील. किती दिवस? कल्पतक. बाबा जय गुरुजी महाराज काय सांगतात? कल्पतक. कल्प कोणाला म्हणतात? सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग, 4 युग मिळून एक चौकडी होते. अशी 72 चौकडी मिळून एक मनू होतो आणि असा 14 मनू मिळून एक कल्प होतो. गणित करा, कॅल्सी करा की आज आपली जीवात्मा कधी मांस खाल्लं, शराब पिलं, संतांची गोष्ट नाही ऐकली, त्यांचे वचन नाही ऐकले तर कल्पतक आपली जीवात्मा नरक मध्ये जाईल. म्हणून बाबा जय गुरुजी महाराज हातून 3 मिळत आहे. त्यांना दया येते आपल्या जीवात्म्याबद्दल आणि ते सांगतायत की अजून तुमची वेळ वाया गेलेली नाही. आता तरी तुम्ही संत महात्मांच्या जो उपदेश आहे तो घेऊन घ्या. पुढे आपल्याला गीतेमध्ये जो उपदेश दिलेला आहे, गीता पाहिली तर फक्त 4 ओळीची. कुठल्या 4 ओळी? मनुष्य ज्या विषयाचे चिंतन करी त्यास तैसा संग लागे, संगातून फुटे काम, कामात क्रोध रोखला, क्रोधाने स्मृती लोप होते, आणि स्मृती लोपे बुद्धी नाश, आणि बुद्धी नाशे आत्मनाश. बस एवढीच गीता आहे. कधी पाहिली? मनुष्य ज्या विषयाचे चिंतन करी, आपण ज्या विषयाचे विचार करतो तसा त्याला संग लागतो. तुम्ही सत्संगी जवळ बसले तर सत्संगाचे विचार घेशाल. तुम्ही शराबी मतलब दारू पिणारा जेवढे बसले तर तो फक्त शराब याची गोष्ट तुम्हाला सांगेल. चोरी व्यक्तीकडे तुम्ही बसलात तर तो चोरीची गोष्ट सांगेल. मांस खाणारा मासची गोष्ट सांगेल. मतलब ज्या चर्चाजवळ जो त्याचे चिंतन करेल त्याला तसा संघ. मग संघातून काय होते? स्मृती लोप होते. आपलं शरीर ही स्मृती लोप होते. स्मृती लोपे काम वासना जाते. मग काम आल्यानंतर काय होतो? क्रोध येतो. क्रोध आल्यानंतर लोभ होतो, मोह येतो, अहंकार येतो. या पद्धतीने तुमची स्मृती लोप होते आणि नंतर मग बुद्धीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाला तर तुमच्या आत्माचा नाश होतो. बुद्धी 2 प्रकारची, एक सद्बुद्धी आणि एक कुबुद्धी. सद्बुद्धीने कधी आपण विचार केला, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुमच्यामध्ये भरपूर शक्ती आहे, तुम्ही त्या पैशाचा चांगला उपयोग केला तर तुमचे चांगलं कर्म होईल. पण त्या बुद्धीने कधी तुम्ही वाईट विचार केला तर काय होईल? वाईट कर्म बनतील. तुमच्यामध्ये शक्ती आहे, त्या शक्तीचा कधी वाईट उपयोग केला तर तुम्हाला तुमचे वाईट कर्म होतील. आणि त्या शक्तीचा कधी चांगला उपयोग केला तर त्याचे चांगले कर्म बनतील. म्हणून बाबा जय गुरुजी महाराजांनी सांगितले की आपके घर में से आपका परिवार, आपके बच्चे, आपके माता पिता सबको संत महात्मा के पास ले जाओ. उनके सत्संग के वचन को सुनना. अगर उनके सत्संग के वचन अगर आप सुन लोगे
तो आपको संस्कार डालने की जरूरत नहीं पड़ेगी, ऑटोमेटिक उनके अंदर में संस्कार पड़ेंगे। और गुरु के दर्शन से, गुरु के सत्संग से तो उनको लाभ